आरक्षित बेड्ससाठी विधिमंडळामध्ये एक विशेष कक्ष निर्माण करणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय। देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका, औरंगजेबाची कबर पाडण्यावरनं अबू आझमी संतापले। नागपूरमध्ये 2 हद्दीतील संचारबंदी पूर्णतः उठवली, नंदनवन आणि कपिलनगर भागातली संचारबंदी उठवली। मनोज जरांगे दररोज वेगवेगळी वक्तव्य करतात, माध्यमांनी त्यांना महत्त्व द्यायला नको, नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर शेलक्या शब्दात टीका। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरनं पुरावा नष्ट केल्याचं कलम लावा, इंद्रजीत सावंतांच्या वकिलांची पोलिसांकडे मागणी। नागपूर हिंसाचाराचा आरोपी फहीम खानचं मालेगाव कनेक्शन, फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या कार्यालयाचं केलं होतं उद्घाटन। चिमण्यांच्या घटत्या संख्येनं पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता, संरक्षणासाठी विविध उपाययोजना सुरू। बीडमधल्या सह्याद्री देवराई वनप्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी, अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतल्या वनप्रकल्पाला आग, या वनप्रकल्पाकडे जिल्हा प्रशासन आणि वन विभागाचं सपशेल दुर्लक्ष। नाशकात गावगुंडांचा हैदोस, हॉटेल चालवणाऱ्या 2 भावांना हॉटेलमध्ये जाऊन बेदम मारहाण, मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।